मराठी 24/7 मध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते आणि आपण पाहत आहोत बातम्या गावाकडच्या। महाराष्ट्रीयन ड्रॅगन बोट अँड ट्रेडिशनल वॉटर स्पोर्ट्स असोसिएशन आणि नांदेड जिल्हा ड्रॅगन बोट अँड ट्रेडिशनल वॉटर स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या सहयोगानं निम्म मानार प्रकल्प येथे द्वितीय राज्यस्तरीय ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धेमध्ये राज्यातील 15 पेक्षा अधिक जिल्ह्यांच्या प्रतिनिधी खेळाडूंनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। राज्यात या खेळाचा अधिक प्रसार आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे अशा भावना यावेळी खेळाडूंनी व्यक्त केल्या आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। सर कसं याच्यामध्ये पोहण्याची आवड होती, त्याच्यासोबत ही बोटिंगचा गेम सुरुवातीला असा आवड म्हणून खेळण्यात झाला, नंतर वाढत गेली याची गोडी। याच्यामुळं पुढे स्टेट झालं, नॅशनल झालं, इंटरनॅशनल याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं ह्याच गेममध्ये। पुढं ह्या गेममुळे काय फायदा होईल तुला? यामध्ये सर सरकारी नोकरीमध्ये आरक्षण आहेच, शारीरिक तंदुरुस्ती पण आहे आणि व्यसनापासून मुक्त असते माणूस, थोडं व्यायामाच्या कलेमध्ये असते, त्याच्यामुळं शरीराला पण चांगलं आहे। नांदेडमध्ये दुसऱ्यांदा ह्या स्पर्धा होत आहेत, काय वाटतं अशा स्पर्धा मोठ्या झाल्या पाहिजे? आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पण स्पर्धा झालेल्या व्हायला पाहिजेत महाराष्ट्रामध्ये। येणारी जी IDBFची नॅशनल आहे होणारी 12वी IDBF नॅशनल, ती पण महाराष्ट्रामध्येच आयोजन होणार आहे तिचं। आणखीन असं व्हायला पाहिजे, इंटरनॅशनल पण स्पर्धा व्हायला पाहिजेत अशाच। Ready, set, go! फर्स्ट आपण घ्या। किती संघ आले होते आणि कशा प्रकारचे झाले? ही दुसरी राज्य अजिंक्यपद ड्रॅगन बोट स्पर्धा नांदेड जिल्हा निम्न मानार बारूळ प्रकल्प या ठिकाणी कन्नार या ठिकाणी आयोजित केली गेली आहे। या स्पर्धेकरिता महाराष्ट्रभरातून 15 जिल्हा संघांनी सहभाग घेतलेला आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये ह्या 500 आणि 200 मीटर अंतरामध्ये या स्पर्धा पार पडलेल्या आहेत आणि ह्या गेमविषयी सांगायचं झालं तर हा एशियन गेम्समध्ये खेळला जाणारा इव्हेंट आहे, ज्याचा की समावेश 2013च्या एशियन गेम्समध्ये होता। चिखली तालुक्यातील अनुराधा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथील विद्यार्थ्यांनी IITM मुंबई येथे आयोजित ऑरिजिन्स 2025 या राष्ट्रीय पातळीवरील उद्योजकता स्पर्धेत देशभरातील 700हून अधिक संघांवर मात करत सलग प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला। ही स्पर्धा IIT मुंबईच्या एंट्रन्शिप सेल तर्फे आयोजित करण्यात आली होती आणि समिट 2025 या आशियातील सर्वात मोठ्या विद्यार्थी उद्योजकता परिषदेसाठी ही प्रारंभिक स्पर्धा होती। या स्पर्धेत अनुराधा अभियांत्रिक आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपली बुद्धिमत्ता, रणनीती आणि नेतृत्व कौशल्य सिद्ध करत राष्ट्रीय विजेतेपद मिळवले। स्पर्धेत विजयी ठरलेल्या या संघाला
ई सेल IIT मुंबईतर्फे सर्टिफिकेट ऑफ अचीवमेंट प्रदान करण्यात आले। तसेच या विजयानंतर संघाला येत्या ई समिट 2025 दिनांक 11-12 डिसेंबर 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी स्टार्टअप संकल्पना गुंतवणूकदार आणि उद्योग नेत्यांसमोर सादर करण्याचे अधिकृत निमंत्रण प्राप्त झाले। याबद्दल परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थी, सर्व प्राध्यापक वृंद आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शिवशंकर डुकरे यांनी। महाराष्ट्र सरकारने ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा आणून अन्याय केला असून राज्य शासनाने GR काढून 58 लाख बोगस नोंदीच्या आधारे ओबीसी प्रमाणपत्र वाटप केले। याची त्वरित चौकशी करून काढलेला GR रद्द करावा आणि प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यावर त्वरित गुन्हे दाखल करावे यांच्यासह अनेक मागण्यांसाठी दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी भव्य एल्गार मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकणार असून या मोर्चामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, लक्ष्मण हाके यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार असल्याचे अविनाश भोसीकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। येणाऱ्या 29 ऑक्टोबर रोजी नांदेड येथे नांदेडमधील तमाम ओबीसी, भटकेमुक्त, बलुतेदार, मायक्रो ओबीसी समन्वय समितीच्या वतीने महामोर्चा त्या ठिकाणी ओबीसी एल्गार महामोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। या महामोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी बहुजनांचे नेते सरदेव श्री बाळासाहेब आंबेडकर, राज्याचे नेते ओबीसीचे आमचे विजय वडेट्टीवार साहेब, आदरणीय छगन भुजबळ साहेब, आदरणीय धनंजय मुंडे साहेब, ओबीसी नेते लक्ष्मण हाके साहेब, ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे साहेब व इतर सर्व ओबीसी नेते या ठिकाणी ओबीसी महामोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत। या ओबीसी महामोर्चामध्ये स्पष्ट आमच्या 3 मागण्या आहेत। प्रथम मागणी अशी आहे की 2 सप्टेंबर रोजी ओबीसी विरोधी राज्य सरकारनं काढलेला GR हा त्वरित रद्द करण्यात यावा। त्याचबरोबर 58 लाख बोगस ओबीसी नोंदी ज्या घेतलेल्या आहेत त्या त्वरित रद्द करण्यात याव्या। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ओबीसींची त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राची जातनिहाय जनगणना ही त्वरित सरकारने करावं अशी मागण्या घेऊन ओबीसी भटकेमुक्त सर्व नांदेडमधील समन्वय समितीच्या वतीने हा महामोर्चा आयोजित केला जाणार आहे। जाती जातीमध्ये फुटबॉल त्यांना जे अपेक्षित आहे भाजपला साध्य करण्यासाठी हे जाती जातीमध्ये भांडण लावल्याचं असं वाटतं तुम्हाला? सरकार तसंच आहे ना। विषय असा आहे की जाती जातीचे जे मोर्चे निघत आहेत, लाखोच्या संख्येने मोर्चे निघतात, कुठंतरी ही सरकारचीच मानसिकता आहे। उद्या आगामी काळामध्ये आता जिल्हा परिषदांचे नगरपालिका आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर गावखेड्यात कार्यकर्ता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तिकिटांसाठी नेत्यांकडे गर्दी करू लागले। शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्याही निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे। मात्र ही निवडणूक कार्यकर्त्यांची असून निवडणूक येणाऱ्यालाच तिकीट दिलं जाईल असं खोतकर यांनी म्हटलं आहे। यासह जालन्यात निवडणुका या महायुती म्हणून लढवाव्यात असा प्रस्ताव खोतकरांनी भाजपाला दिला असल्याचे खोतकर यांनी म्हटलं आहे। जिल्हा परिषदेवर महायुतीचाच झेंडा फडकेल असा विश्वासही यावेळी खोतकर यांनी व्यक्त केला। हे शिवसेनेकडे आहे आणि त्यामुळं कार्यकर्ते जास्त असले की साहजिकच मागणीही जास्त असते। त्यामुळं गावचे गाव आपण बघितलं, अनेक कार्यकर्ते झुंडीच्या झुंडी घेऊन या ठिकाणी मागणी करायला येतात। अर्थात ही निवडणूक कार्यकर्त्याची असल्यामुळं कार्यकर्ते भेटतील, आपली बाजू मांडतील, सांगतील
आम्ही तेच सांगतो कार्यकर्त्यांना किंवा निवडून येणारा कार्यकर्ता, निष्ठावंत कार्यकर्ता आणि गावातल्या लोकांनी सांगितलेला कार्यकर्ता याची निवड आम्ही या ठिकाणी करू. अशा प्रकारची निश्चितपणे चर्चा येणाऱ्या लोकांशी आम्ही या ठिकाणी करतो. अर्थात शिवसेना पूर्णतः बाजू भरभक्कमपणे या ठिकाणी शिवसेनेची बाजू आहे, त्यामुळे विजय आमचा होईल. भाऊ, अनेक वर्षानंतर निवडणुका होत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद पंचायत समिती मध्यंतरी कोरोना होता, नंतर न्यायालयीन प्रक्रिया आणि आता शेवटी या तारखे जाहीर झाल्या. तुम्हाला भेटण्यासाठी कार्यकर्त्यांचे आता रांगा लागलेले आहेत, अनेक जण इच्छुक आहेत. मात्र यावेळेला जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भाऊगर्दीची आहे ती आपल्याला पाहायला मिळते. अध्यक्षपद नेमकं कोणाकडे? मुळामध्ये खरं तर या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत, या स्थानिक स्वराज्य संस्था हा भविष्यातले नेते निर्माण करणारा कारखाना आहे असं आपण समजतो, किंवा एक पायरी आहे ती भविष्यातले चांगले नेते. आपल्या राज्यातले सर्वात मोठे नेते माननीय विलासराव देशमुखापासून पवारसाहेबापासून तर ही सर्व मंडळी या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून पुढे गेलेली आहे. मधल्या कालखंडामध्ये काही तांत्रिक बाबीमुळं या निवडणुका होऊ शकल्या नाहीत, परंतु एक पिढी यातून निश्चितपणे थोडीशी डीम झाली. भविष्यामध्ये आता या निवडणुका होतात, याचं स्वागत आम्ही करतो आणि निश्चितपणे तरुण वक्ताला वाव त्या ठिकाणी मिळणार आहे. आता या निवडणुका पहिली गोष्ट आम्ही युतीमध्ये लढवतो. आम्ही युतीचा प्रस्ताव पहिला दिलेला आहे, भारतीय जनता पक्षाला दिलेला आहे, राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेला आहे आणि आता त्यांनी पहिलं पाऊल आम्ही उचललेलं आहे की युती आम्हाला करायची, बोलणी करायला या. त्यांनी ठरवायचं युती करायची की नाही करायची, कारण की आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. आम्ही तर प्रस्ताव दिलेला आहे, जनतेच्या मनात युती व्हावी असं आहे. आम्ही पहिलं पत्र देऊन टाकलं त्यांना की ताबडतोब युतीला तयार राहा. नाही, आता युतीमध्ये जे ठरल त्या पद्धतीनं जर झाली मग त्या पद्धतीनं आम्ही तिन्ही पक्ष मिळून अध्यक्षपदाचा कॅन्डिडेट ठरवू. नसता मग युती नाही झाल्यानंतर मग मी याच्यावर मी भाष्य करेन. आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी जे आहे ते स्वतंत्र मैत्रीपूर्ण लढतीसाठी आग्रह धरला जातो. जालन्यामध्ये सुद्धा भाजपचे नेते कैलास गोरंट्याल आग्रही आहेत मैत्रीपूर्ण लढतीसाठी. बघा, नेतृत्व करणारी मंडळी नारायण कुचे, बबन लोणीकर, रावसाहेब पाटील दानवे, संतोष पाटील दानवे, भास्कर दानवे हे नेतृत्व करणारे मंडळी ज्यांच्याकडे अधिकार आहेत. ज्यांच्याकडं अधिकार नाहीत किंवा ज्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांनी जर बोललं तर आम्ही समजू शकू, पण ज्यांना अधिकार आहेत त्यांनी बोलावं. काय वाटतं तुम्हाला जिल्हा परिषदमध्ये कुणाचा झेंडा फडकल? एवढी वर्ष आता युतीची सत्ता जिल्हा परिषदेमध्ये राहिलेली आणि याही वेळेस 100% युतीची सत्ता जिल्हा परिषदेवरती राहील. अकोल्यात दरवर्षी नागरिकांसाठी दिवाळी पहाटेचे आयोजन केले जाते. यावर्षीही संगीत वात्सल्य स्वरांगणा आणि उज्ज्वल नील फाउंडेशन यांच्या वतीने दिवाळी पहाटेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये नांदेड येथील गायक धनंजय जोशी यांच्या सोबतीला गीत गायनासाठी असणाऱ्या सतीश खोडवे, राजू बुडखले, मनोज जहागीरदार आणि देवेंद्र देशमुख या सर्वांमुळे दिवाळी पहाट नवीन संदेश देऊन गेली आहे. शब्दांची किती मजा असते.
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंगना, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंगना, विठ्ठलाचे नाम घे, विठ्ठलाचे नाम घे, विठ्ठलाचे छान काम असतं बघा. क्या बात है. विठ्ठलाचे नाम घे, विठ्ठलाचे नाम घे, ओनी निसंगा, ओनी निसंगा, नाथा घरी नाच, नाथा घरी नाच माझा, नाथा घरी नाच, नाथा घरी नाच माझा, नाथा घरी नाच माझा, नाथा घरी नाच माझा, सखा पांडुरंग, नाथा घरी नाच माझा, सखा पांडुरंग, नाथा घरी नाच माझा, हो सखा क्या बात. हो अबीर गुलाल, अबीर गुलाल, अबीर गुलाल, उधळी तरंग. गुरु विठ्ठल गुरु देवता, गुरु विठ्ठल गुरु देवता, विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी मुस्लिम समाजाबद्दल दिलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना नितीन राऊत म्हणाले की या वक्तव्याची स्पष्टता देशाचे पंतप्रधानांनी द्यावी. हा सर्वांचा अपमान आहे. एखाद्या धर्माचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? या घटनेचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. आज मी केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग हे एका बिहारच्या निवडणूक सभेमध्ये बोलतानाच वृत्त बघितलं आणि मला आश्चर्याचा धक्का बसला की असं कसं कोणी जबाबदार व्यक्ती केंद्रीय मंत्री बोलू शकतो. एका धर्माच्या विशिष्ट लोकांना लक्ष्य करून त्या ठिकाणी नमक हराम सारखे शब्द वापरणं, मला वाटतं की हा सरासर केवळ देशाचाच नव्हे, भारतीय संविधानाचा नव्हे तर आम्हा सगळ्यांचा अपमान आहे.
हा देश लोकशाहीच्या मूल्यांवर आधारित देश आहे. कुणाला मतदान करणे आणि कुणाला मतदान न करणे हा अधिकार सर्वस्वी भारतीय संविधानाने आम्हाला दिला आहे. त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही की आम्ही कुणाला मतदान करावं. हा आमचा अधिकार आहे. आणि अशा वेळेला एखाद्या धर्माला टार्गेट करून जर बोलत असतील तर ही एक प्रकारे या देशातली जे गंगा जमुना तहजीब ज्याला म्हटलं जातं त्याचा सुद्धा या ठिकाणी अपमान आहे. भारतीय संविधानाचा अपमान आहे. याला आपण देशद्रोही म्हणणार की नाही म्हणणार? एखाद्या धर्माचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? आणि म्हणून या घटनेचा मी या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि आग्रह करतो देशाच्या माननीय प्रधानमंत्र्यांना की त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन यावर बोललं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की हा देश केवळ कोणत्या एका जातीचा किंवा धर्माचा नाही, तर हा देश आम्हा सर्व जाती धर्माच्या लोकांचा देश आहे, भारत देश आहे. तो राज ठाकरे क्या भूमिका है? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आज खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या उपस्थितीमध्ये हातगाव येथे उमेदवार चाचणीपणी सुरू झाली आहे. सर्व उमेदवारांचे कागदपत्रे जमा करून घेण्याचे काम सुरू आहे. मात्र या बैठकीमध्ये महिलांची उपस्थिती मात्र दिसत नाही. नाही, ऐकून घ्या. रबरी शिक्का असा कुठंच नसतो. ते म्हणायच्या गोष्टी आता सभागृहामध्ये महिलेलाच जावं लागतं. त्यामुळे रबरी शिक्का बिक्का म्हणणं हे ठीक नाही आहे. हे खरं तर आपण महिलांना एवढं उमेदवारी देऊन किंवा एवढं प्रतिनिधित्व देऊन त्याला रबरी शिक्का म्हणणं हे त्यांचा अपमान आहे, असं नाही आहे. बरेचदा असं असतं की जर धकत असेल, जर काही साधारण गोष्ट असेल, विधायक गोष्ट नसेल तर त्या गोष्टीला प्रतिनिधित्व केलं तर काय असं वावगं नाहीये. असं काही म्हणजे आज इंटरव्ह्यू असतील, समजा आज आपण इथं महिला जरी नसल्या बोलले तरी त्यांचे प्रतिनिधी आले असतील, प्राथमिक स्वरूपाचं आहे, जे जास्तीत जास्त पुरुष मंडळी आहे, तर ठीक आहे, प्रतिनिधित्व आहे. आज आपण फक्त फॉर्म भरून घेतोय, विधायक काम थोडी आहे. तरी मला एक चांगल्या प्रकारे माहित आहे, यावेळेसची नगरपालिका आपली 100% नांदेडला आज काँग्रेसची बैठक, काँग्रेस आणि आपली बैठक आहे. माझी तुम्हाला इच्छा आहे की आपली युती व्हायला पाहिजे. मी काल सुद्धा माहितीवर सुद्धा बोललो, कुठेही आपल्या युतीमध्ये लढलं पाहिजे आणि सगळे जे कार्यकर्ते पाहिजे त्याच्याशिवाय थोडी होणार. पण आज जरी तुर्तास आपण आपल्या 20 जागा पूर्णपणे लढवायच्या. बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी येत्या 9 नोव्हेंबर 2025 रोजी बंजारा समाजाच्या वतीने शिवाजी पार्कवर विशाल मोर्चा धडकणार आहे. या मोर्चात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे चिरंजीव निरंजन नाईक हे देखील सहभागी होणार आहेत, अशी माहिती माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे आंदोलन केवळ महाराष्ट्रापुरते न थांबता दिल्लीच्या तख्तापर्यंत आम्ही घेऊन जाणार असल्याचे आंदोलकांचे मार्गदर्शक नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सांगितले आहे. मामाच्या गावाला म्हणजे एकनाथजी शिंदे यांच्या गावाला आले आणि यांना परत नोकरीवर घ्यावा म्हणून आज जो दिवाळी सण आहे, आम्ही या मुली आहेत त्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मामा जरी एकनाथ शिंदे इथे नसले तरी तुमच्या माध्यमातून आम्हाला त्यांच्याकडे पोहोचवायचे आहे की या मुलींना मेरा म्हणजे दिवाळीला जसं आम्ही
यासाठी आज म्हणजे गायीगुंडांच्या वेळेस आम्ही म्हणतो की हुए हो गायीगुंडा फू केवड्या मेवड्या बांड्या बुच्च्या घोडेरी कतार लांबी लोड शेष बंदी शेष चुटी खंडी भरी गावडी तळाव उभरोगी उदे उदे दिवाळी मावळी. तर अशा पद्धतीने आम्ही आशीर्वाद मागितला आहे. या प्रसंगी मी विनंती करतो मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना की या मुली विदर्भात या खास म्हणजे मराठवाड्यातल्या पण आहेत, सगळी महाराष्ट्रातील आल्या आहेत, यांना जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना द्यावं. आणि आमचे जो आरक्षणाचा प्रश्न आहे, जे आरक्षणाचे प्रश्न आहे शेड्यूल ट्राईबचे, धनगराचे, बंजाराचे, मराठाचे, ओबीसीचे सगळे प्रश्न या दिवाळीच्या नंतर सुटतील अशी आशा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. माजी खासदार ओबीसी आणि या सगळ्या चळवळीमध्ये आणि कुठली चळवळ असो महाराष्ट्रामध्ये जे वंचितांची चळवळ आहे ते मी चालवतो. आपल्या याच ठिकाणाहून आम्ही कितीतरी पत्रकार परिषदा घेऊन सरकारच्या कानामध्ये जाईल असं जे आंदोलन असते माझं नेहमीच आझाद मैदानला. आणि आता आज तर ठाण्याला जे आहे जे आंदोलन झालं ते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं होतं की हे जे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना आम्ही त्याच ठिकाणी नोकरी देणार आहोत. मागच्या वेळेस त्यांनी 5 महिन्याचं वाढवून दिले, त्यासाठी आम्ही त्यांना धन्यवाद देतो. परंतु आता हे या लोकांना परत बेकार करू नये. ते एक आशा लागलेली आहे की यांना जन्माची भाकर मिळावी, यांना परत नोकरीवर त्या डिपार्टमेंटला तिथे ज्यांनी प्रशिक्षण घेतलं त्याच ठिकाणी सरकारने द्यावं अशी आमची मागणी आहे. दुसरा प्रश्न असा आहे, काय संजय काय होतं तुझं म्हणणं? 17 तारखेला नाही, दिवाळीपूर्वी जो 17 तारखेचा मोर्चा होता तर काही लोकांचं म्हणणं होतं की 17, 18 आणि दिवाळी लगेच, त्याच्यामुळे ते अडचणीचं वाटत होतं लोकांना. दिवाळीच्या नंतर तुम्ही घ्या असं त्यांनी विनंती केली होती. तर आज काल आम्ही बैठक घेऊन ठरवलं आहे की आता 9 नोव्हेंबरला त्याच ठिकाणी म्हणजे शिवाजी पार्क दादर याच ठिकाणी 9 नोव्हेंबरला आता हा जो एल्गार मोर्चा म्हणा याला मेळावा म्हणा त्या ठिकाणी होणार आहे. आणि विशेषतः त्या ठिकाणी आणखी एक गोष्ट की वसंतराव नाईक यांचे चिरंजीव निरंजन नाईक हे कधी राजकारणात नाही, कुठल्या पक्षात नाही आहे, पण त्यांनी हे जे टी व्हीवर बघून त्यांना असं वाटलं की माझ्या वडिलांचं अधुरं स्वप्न आहे आरक्षणाचं, तर तेच त्यांच्या माध्यमातून सुटावं म्हणून ते आता त्यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये उडी घेतली आहे. आणि त्यांनी जाहीर म्हणजे सक्रिय पाठिंबा दर्शवला आम्हाला. आणि ते म्हणाले की मी 9 तारखेला सुद्धा आपल्या शिवाजी पार्कवर येऊन आपल्या संबोधित करेल. तर ही फार मोठी अचिव्हमेंट आमच्यासाठी आहे, कारण वसंतराव नाईकांना आमचा समाज देवतुल्य मानतो. जरी मुख्यमंत्री असले तरी म्हणजे त्यांना देवतुल्यच मानतो. आणि कसं आहे आपल्या संस्कृती, आपली भारतीय संस्कृती, राजाच्या मुलाला राजा आणि संतांच्या मुलाला आणि अशी एक पद्धत आहे, तसं ते देवतुल्य आहेत आमच्यासाठी. निरंजन नाईक हे पण देवतुल्यच आहे आणि त्याचा स्वभाव फार प्रेम आणि कधी तुम्हाला ऐकायलाही मिळालं नसेल. मुख्यमंत्र्याची चिरंजीव असताना सुद्धा अशी एकमेव व्यक्ती आहे की कधी राजकारणात नाही, पिक्चरमध्ये नाही, कधी मीडियामध्ये नाही. तर ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की आमचं जे आंदोलन आहे पुढे नेण्यासाठी आम्हाला आता हे आंदोलन पुढे दिल्लीपर्यंत न्यायचं आहे, कारण बंजारा समाज फार मोठा आहे. मी नेहमी सांगतो जेव्हा आता नवीन अभ्यास उत्पन्न झाला आहे की आपण जे म्हणतो की हिंदू समाज आहे, हिंदूमध्ये किती 5-6 साडेसहा जाती आहेत हिंदूमध्ये. तर हिंदूमध्ये विदिन द हिंदू एक कम्युनिटी जर तुम्ही धरली तर आमची कम्युनिटी सगळ्यात जास्त आहे. 13.5 कोटी बंजारा समाज आहे. आणि देशामध्ये ज्या भाषा बोलल्या जातात म्हणजे जास्तीत जास्त भाषा हिंदी बोलल्या जाते. आणि हिंदी नंतर कुठली भाषा बोलत असते तर आमचा बंजारा समाज भाषा बोलतो. कारण आम्ही तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र, पंजाब, हरियाणा, दिल्ली कुठेही जा तुम्ही, एवढंच नाही फॉरेनमध्ये सुद्धा, म्हणजे अमेरिकेत जर गेला तर आमची भाषा तीच, कॅनडामध्ये गेला तर तीच भाषा आहे बंजारा भाषा. म्हणून युनिक एक वेगळं काहीतरी
कल्चर तर वेगळं आहेच, पण भाषेच्या बाबतीत आणि संख्येच्या बाबतीत हिंदू म्हणून आपण जर गणना केली तर फार मोठा समाज आहे आमचा समाज. तुम्ही आता मोर्चे बघितले असतील, तुम्ही ते दाखवत नाही, पूर्ण दाखवत नाही, वर फ्रंटच दाखवतात. ते मोर्चे जर पूर्ण दाखवले तर आपल्या लक्षात येईल की मराठा समाजापेक्षाही मोठे मोर्चे निघत आहे. आता जे आपल्या मुंबईला शिवाजी पार्कवर होईल, शिवाजी पार्कवर शायद कुणाचीच एवढी मिटिंग झाली नसेल. ओव्हरफ्लो सगळीकडे, ते उभं राहायलाही जागा मिळणार नाही, एवढे लोक येतील शिवाजी पार्कमध्ये. शिवाजी पार्क खरं म्हणजे शिवसेना आपल्या दसरा मेळाव्यासाठी प्रसिद्ध आहे. आपण बघतो नेहमी शिवसेना, ते बीजेपीची सुद्धा ताकद नाही तिथे. बीजेपी घाबरते तिथे, एखाद्या वेळेस जर खाली राहिलं तर कसं होईल आपलं. एवढं मोठं ग्राउंड आहे ते, ते सुद्धा आम्ही भरून ते दिल्लीपर्यंत ही बातमी आमची फक्त इथेच फिरत आहे. जसं मराठा समाजाचं आंदोलन पूर्ण देशात नाही जगात गेलं, तसं आम्हाला बंजारा समाज सुद्धा हे जे आंदोलन आहे आमच्या सगळ्या हिंदी चॅनलला गेलं पाहिजे. आणि हळूहळू ते अगदी पार BBC पण पार देशाच्या इतर जगाच्या कानाकोपऱ्यात गेलं पाहिजे. का आमच्या इतर जगामध्ये इतर कितीतरी या देशामध्ये आमचा समाज आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून हे दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. एक तर 9 नोव्हेंबरला मोर्चा आहे, आणि दुसरी गोष्ट निरंजन नाईक, वसंतराव नाईकाचे चिरंजीव हे या मोर्चाला संबोधित करणार आहे आणि सक्रिय भाग घेणार आहे. त्यांनी या मोर्चामध्ये उडी घेतली आहे. नाही, मला आता हे जे खेळ करतात तर मला आवडत नाही, म्हणून तर गेलो नाही. मी पण ओबीसीचा नेता आहे, तर मी कुठेतरी त्यांना जॉईन झालो असतो ना. पण त्यांचा राजकीय अजेंडा आहे. इव्हन छगन भुजबळ साहेबाचा राजकीय अजेंडा आहे, स्पष्ट दिसते. बीजेपीत राहायचं, मंत्री राहायचं, आणि त्यांच्या विरोधात तुम्ही आम्ही काहीतरी मोर्चे. या सगळ्या बातमीपत्र इथेच संपत आहे. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.